मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारीची परंपरा जपणारा हा मालवणचा दांडी किनारा. या किनाऱ्यावरून तियाना मासेमारी, मोठ्या माशांसाठी नईची मासेमारी, रॉड फिशिंग, हुक फिशिंग असे अनेक प्रकार मासेमारीचे या किनाऱ्यावर पाहायला मिळतात. आजच्या यांत्रिक युगातही कोकण किनारपट्टीने आपली एक पारंपरिक मासेमारीची परंपरा आजही जपून ठेवली आहे. ती म्हणजे रापण. रापण ही केवळ मासेमारी नाही, तर ती कोकणच्या एकजुटीचे दर्शन घडवणारी परंपरा आहे. रापण हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभं राहतं ते कोकणचे अथांग निळं आकाश आणि फेसाळणारा समुद्र. किनाऱ्यावर एकजुटीने जाळं ओढणारे शेकडो मच्छीमार बांधव. किनारपट्टीवर रापण लावण्याचे तसे सारखेच प्रकार आहेत. किनारपट्टीवरून रापणीची होडी पाण्यात आल्यावर रापणकर होडीत चढून मग समुद्रात रापणीचे जाळे टाकायला जातात. परंतु मालवण दांडी किनारी रापणीची संख्या जास्त असल्याने रोज नंबर लावून रापण लावली जाते. त्यासाठी रापणीची होडी रापणीसह नंबरासाठी समुद्रात उभी करावी लागते. आज मी मालवण वायरीचे रापणीचे मालक सुरेंद्र व संदीप मेस्त या दोन बंधूंसमवेत रापणीचा व्हिडिओ करण्यासाठी समुद्रात निघालो आहे. छोट्या बोटीने आम्ही रापणीच्या होडीपर्यंत जाऊ, मग मोठ्या बोटीने समुद्रात खोलवर जाऊन रापण कशी मारतात ते आपण बघणार असो. रापण जास्त खोल समुद्रात टाकायचे असल्यास सुरुवातीला पाण्यात जास्त प्रमाणात दोरी टाकली जाते व त्यानंतर साधारण 500 मीटर ते 1.5 किलोमीटर वर्तुळाकार जाळे मारले जाते. आता संध्याकाळचे जवळपास 6:30 वाजले. संपूर्ण रापण समुद्रात टाकण्यासाठी आम्हाला जवळपास 1.5 तास लागेल. वऱ्याच्या अंग देऊन जावा उपर राहा ना. वडा अजिबात पोटात घेऊ राहून जाऊ नको. आपण बोलू नको. आपण उभं राहा टकरान होलं त्यांना दुकान धरले. दाबून लावतो मास्तर दाबून. समुद्रात टाकली जात असलेली ही जाळी त्याला रापणीचे पाटे म्हणतात. पूर्वी ही जाळी तागाच्या सुताची असायची, परंतु आता ती जाळी नायलन या धाग्यापासून विणली जाते. समुद्राच्या खोलीप्रमाणे त्या जाळ्यांची उंची ठेवावी लागते.
5:45 वाजले तरी अजून सूर्यप्रकाश बरं दिसतोय ना. समुद्रात उजेड दिसतं असं असतं ना काहीतरी. आणि अशी जाऊन वर्तुळाकार पद्धतीने जाळी मारली गेली आहे. जवळपास 6:15च्या नंतर आम्ही रापणीची जाळी मारायला घेतली. तर जवळपास 6:50 झाले. भरपूर सारे ईगल पक्षी आभाळात गिरट्या घालत आहेत. आता ही संध्याकाळी मारलेली रापण उद्या सकाळी 5 वाजता किनाऱ्याला ओढायला घेणार. रापणीचे जाळे वर्तुळाकार मारून आम्ही आत्ता पुन्हा समुद्र किनाऱ्याजवळ पोहोचू लागलो. आता दोरीचा भाग ओढून रापणीचे दांडके म्हणजे जाळ्याच्या सुरुवातीला 2 लाकडी असतात त्याला रापणीची दांडकी असे म्हणतात. ती किनाऱ्यावर आल्यावर ती किनाऱ्याला बांधली जातात आणि मग उद्या सकाळी 4 ते 5च्या दरम्यान पुन्हा आपण या रापणीवर येणार आहोत. 5 वाजले आहेत. काल आम्ही संध्याकाळी मारलेली रापण जवळजवळ 7 वाजेपर्यंत रापण मारून झाली. त्यानंतर ती रापण काही प्रमाणात खेचून आतमध्ये समुद्रात बांधली गेली आहे आणि आता ती ओढूक सुरुवात झालेली आहे. जवळजवळ 4:30 वाजल्यापासून ओढूक सुरुवात केल्याने आहे. आता आपण ते जाऊया, बघूया. आता थोड्या वेळानं आपण म्हणजे आणखी अर्ध्या तासानंतर आपण किनाऱ्या घेत आली आहे. रापणी काय मिळतं आता ह्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. सव्वा वाजले आणि उजेड पडलो. तर आपण जवळ येईल. सकाळीपासून जी रापण ओढली जातात ती आता किनाऱ्यात येत या आणि बारीक तारली मासे सुरुवातीपासून दिसतात. जवळ येऊ नये पुढे. अरे वर नको वळू रे, माझ्या डबल घेऊन पुढे पुढे ये. उभ्या करा आता. काय करा सुरुवात आहे तुमची.
आपण घरी आवडून काय गेला हयवा रापणीच्या पाठीमागे जाळी मारली जातात, जशी येण किंवा तियानी लावली जातात आणि मग त्या रापणीतून सुटलेले मासे या येंडीमध्ये किंवा तियाण्यामध्ये मिळतात. काढू काही सगळे काय करता तुम्ही काल संध्याकाळी लावलेली रापण आता सकाळी जवळजवळ 4:30 वाजल्यापासून खेचूक सुरुवात झाली आणि आता ती किनाऱ्यावर येलेली असतात आणि हे सगळे मासे एवढे सगळे मासे मिळाले त्याच्यात बांगडे, कारली, खेकडे म्हणजे समुद्री कुर्ले म्हणतो आम्ही ते का ते, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे मासे, जेलीफिश असे बांगडे, जाय बांगडे असे सगळे मासे आता सध्या आपल्याला या जाळ्यात बघूक मिळतात. तर हे सगळ्यांची शॉर्टिंग करून मग ते बाजारामध्ये विक्रीसाठी नेले जातात.
आपण किनाऱ्यावरती इल्यावर रापणीत जे जाळ्यात अडकलेले मासे असतात ते नेहमी काढूचे लागतात. नाहीतर मग जर ते जाळ्यात राहिले तर मग भरा रे भरा माशी याचा त्यात सगळं तारले बिरले सगळा मिक्स पुरले मेंगे टाकू नको हा मासे कोण टाकले परत बघा परत मासे टाकले कोण बघायचे पुरले कोणी टाकले माशाची झाली टकली काढू कत नको कुठे टाकली वगैरे शिकायची घंटी मग खाय कुत्रे वरतात मग सांगते का काय तो राफ्टिंग मिळालेल्या माशांमधून काही मासे वेगळे काढले जातात, बांगडे वेगळे काढले जातात, तारली वेगळी काढली जातात, कुर्ले वेगळे काढले जातात. आता या ठिकाणी निवडून मासे, या जाळ्यातले मासे निवडून मग ते असे वरती आणून शॉर्टिंग केले जातात. मी काय पुढे उडू नको पुढे उडू नको आता बरे लागतं गरमाची पाचशे वाजून राहतो कुठे टाकतो
पण किनाऱ्याला आल्यापासून मी बघतोय मजा, म्हणजे माणूस ब्रश करत करत समुद्रकिनारी यावा आणि पिशवीभर मासे घेऊन जावेत असं या रापणीचा थोडासा इतिहास आहे. म्हणजे कोणालाही काही बोललं जात नाही, कोणी रापणीतला मासा काढून सरळ पिशवीत भरून घेऊन जातो. अशी ही वायरीच्या मेस्त बंधूंची रापण अगदी प्रख्यात आहे. म्हणजे या रापणीचे बरेचसे आर्टिकल्स पेपरमध्ये सुद्धा आले होते किंवा न्यूज चॅनलवरती सुद्धा दाखवले गेले होते की या रापणीवर आलेला कोणताही माणूस मासे घेतल्याशिवाय जात नाही, म्हणजे रिकाम्या हाताने जाणार नाही. आणि हे दोन मालक आहेत, संदीप मेस्त आणि सुरेंद्र मेस्त, हे जास्त कोणाला काय बोलत नाहीत. म्हणजे त्यांचं म्हणणं असं काय, देव देणार आहे ना, आपण दिलं तर देव आपल्याला देईल, या भावनेने हे दोन्ही भाऊ जास्त कोणाला काय बोलत नाहीत. बरेचसे लोक त्याचा चांगलाच फायदा उचलतात. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की ही रापण लुटीची रापण आहे की काय, म्हणजे फक्त लुटण्यासाठी लोक येतात की काय रापणीवरती, असा कधी कधी भास होतो. पण जे काही आहे ते त्या मालक दोन्ही बंधूंचं असं म्हणणं आहे, लोक आपल्या रापणीवरचे मासे घेऊन जातात, देव आम्हाला देईल. अशी ही सुंदर रापण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय. अशी शॉर्टिंग केली गेली आणि ती वेगळी काढून मग त्या मालवणच्या लिलाव बाजारात नेली जाते. जाळी करती हे मासे बरोबर टाकले पण कुर्ले बघा तारी तारी मासे ह्या जाळीत होता, मी कुर्ले जाळी करू येते. हे बघा निस्ताकासाठी आलेले मासे लोक, म्हणजे काही लोक पिशवी घेऊन येतात, मस्तपैकी भरतात पिशव्या आणि मग हेच मासे बाजारात नेऊन विकतात. पिशवी भरली त्यांची. असा हा ही रापण बघा, सगळ्यांच्या हातात पिशवी आहेत आणि सगळे पिशव्या भरून मासे घेऊन जातात. मारला चीज करा खायचा जाळीने मासवत टाकणार नाही, जागा निसतेच अडकवून धरला. हे काय हरकत हेंगात काय हेंगात कसं ते मासे घेऊन जा हमारे पुढे नुको निष्कारण ह्या करू मासे मायबाप रसिक प्रेक्षक हो, काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून आता जवळजवळ 6:30 ते 7:30 वाजत आहेत. हा रापणीचा प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा, ही तुम्हाला नेहमीचीच विनंती. मायबाप रसिक हो, धन्यवाद. जय हिंद.